आजी तू तू आता कुठं चालली? माझी शाळा उघडली म्हणून चालली का? मी बी येतो ना तुला संग. नाही ना, तू नको येऊ मा संग. मी गावा चालली ना, गावा आत्याच्या गावा चालली ना. मी बात येतो. हा, तू शाळेत जात जाय. त्या पुष्पीला तर असं नको, ते पुष्पी मारते ना मग तुले. नाही ना, मग मला तुला संग घेऊन चाल ना. मी बी येतो ना तुला संग. शाळेत कोण जाणार आहे? शाळा उघडल्या नाही. आजी मला घेऊन चाल ना. तू काहून चालली? प्रणव, तू तर बाबा संग ये ना. तू शाळा आहे की नाही बाबू? शाळा आहे ना, नाही तर नेलंच तरी बाबू तुला नेलं. शाळा आहे ना बापा, शाळा पाळत असतात. हा पाय, आत्या बरोबर म्हणते की नाही, तू बाबा संग ये. हो रे प्रणव, आपण जाऊ मग. आपण जाऊ. दिनू पाहिजो आमच्या फाट्यालो गाडी जरशी गरमशीर चालू. कसं ते गड्डे गिड्डे आहेत गड्याने, पाणी आलं की नाही तर त्याच्यानं ते गड्डे काही समजत नाही. आरामशीरच नाही गाडी. येऊ का नाही तर मी संग? अरे फाटलो घेता का मामाला? नाही तर गाडीत बसून. पांडू, तू तिकडून कसा येशील मग? तिकडून तुला यायची अजून पंचायत. माझ्या गावातलं चालूच राहते काही. मी चालला येईन. चल मग येतो तोतलो. बरोबर ते फाट्याला काय झालं, ते रस्ता लस खराब झाला ना. ते आमच्या इकडे ते ट्रक लय गेले ना. ट्रकाईनं रस्ता खराब केला, नाही तर रस्ता इतका खराब नव्हता होत आमचा. बा चाल आता प्रणव बाबू, तू बा संग ये. वहिनी पाहिजे त्याले. हो आम्हीच येतो. तुम घरी शाळा झाली आमची की. आजी तू लवकर ये घरी. जाऊ नको ते. आमच्या आजीले लवकर पाठवून दे. बरं बापा, तुमच्या आजीले लवकर देतो पाठवून मी. तू आईले तरच नको देऊ. शाळेसारखा राहायचो, अभ्यास करत जाय. शाळेत जाव आता, शाळा उघडली. शांती घे ना, नाही तर मनात आले. दोन लेकरं, एक लेकरून राहिलं तेच बस झालं. तुमची शाळा नाही म्हणून, नाही तर तुम्हाला असं धाडलं. एक लेकरू मा शाळेत आहे आणि एक घरी आहे. ते शाळेवाला लेकरू द्या घरी. शाळा उघडली ना, आता शाळा पडते ना. आय माय उलस गमत नाही मला. काय ऐकतच नाही बाई. काय बाई, तू तेच ते नांदायला होता. नांदाड धंदे कोण करता? ना आता तर मी बोललेले चालत नाही तुले. नांदाडे धंदे कायचे? स्वतःच्या घरचं लोकांच्या घरी नेऊन ठेव. एवढं सोन्यावानी मले का माही सून का जड आहे का? माझ्या घरचा आरस लोकांच्या घरी पळून राहिला. काय बरं वाटते का मला हे? माघारी खायला नाही का? आपल्या घरी काही चुनी भुशी खात होती, राहत होती आपल्या संग. तिच्या बापाच्या घरी का सोन्याचा घाट होती काय? भलाई खात अशील. पण सासू एवढी बिमार आहे. भेटीले तर अन बायकोले. आजकाल तर तरुण लोकांचं काही खरं नाही. मला म्हातारीचं काय खरं? आज रात्री निजी काऊन उठीन की नाही याची गॅरंटी नाही. आणलं बापा सुनील घरी. कधी न मले तिचं काही. मले लय हौस आहे ना. तू तर ऐकच नाही बापा. जाऊ दे बापा, काय बोलत नाही. लय बिमार पडून राहिली मी एकत. नाटक नको करू फालतूची. आता आणतो तिले 2-3 दिवस राहील आणि जाईन मग अजून वापस. आण तिला. बस झाला आता आराम. अतिच काहीच धंदा नाही ना बापा. काय धंदा अशी मी 3 लोकांचा. आणि त्यात मी करतो ना सारं. तिला काही करू देत नाही मी. तू काही कायची नको करू. मीच सबन धंदा करतो. तिला मी उलसक काही करू देत नाही. फक्त आपल्या घरी असू दे तिले. तुला कळत नाही दिलीप. आपल्या घरी बरो. फालतो काय वज टाकणं. त्याच्यावर काय वज आलं? लोकांच्या काय आले? तिच्याच बापाच्या घरी येते, त्याच्यावर काय वज आलं? काही लावत राहतं. आणतो मी तिले, जातो मग. काय म्हणते तर पाहतो. काय म्हणते काका? तो शब्दाच्या बाहेर आहे काय? तिला म्हणा चाल म्हणा. आईला येऊन राहिली म्हणा तली. धंद्याचं टेन्शन ठेवू म्हणा. मी आव ना. मी तर तिला काही देत नाही. असं चांगलं खाऊ घालतो रे. पाय अपोरा 5 किलो तुपाचा डबा घेऊन ये बरं. सुनबाईले मी काही करून खाऊ घाले. सुमे, काय गालावर हात देऊन बसली असतो? काही भाकर घे करतो का करत? आज नाही भाकर गी, सुट्टी आहे आज सुमीले. सुमीचा
करतो आलेडी, तू पहिले मला भाकर करून दे, मग मी चाललो पेरण्यावर. काय गौतमजी, सुट्टी आहे म्हणे. सुट्टी असल्यावर कशी काय भाकर करणार मी? सुट्टी आहे, सुट्टी. काची सुट्टी हो, बडबड करता. कर लवकर, चल पेरणं निघीन. मला पेरायच्या मागं जावं लागते ना. पण का हो, त्या नाही कोण म्हणलं बा खट्ट केले. मी कुठं नाही म्हणलं, मी बी चालली खट्टा केले. तू बी आहेस का? रामराव भाऊच्या जिकडे ना. आपणच थांब दोघं जण जोड्यानं खट्टा कुणा. संग संग एकामेकाच्या हातात हात धरून. तसे तर काही मला कुठे फिरे नेत ना. एवढं साजरं पाणी आलं, बरसात का मोसम, तुम्ही तर काही कुठे मला नेत ना जी फिरायले. मग मी म्हणलं होते तुमच्या संग खट्टा केलेच येतो. मग खट्टा केले, आता आता फिरले जाते की. हो, तो मालक आपल्याला हातात हात धरून फिरायचेच पैसे देऊन राहिला. हा, कर बा सुमे, भाकर कर. तू बी वावरात येऊन राहिला, भाकर कोण नाही केली तुला झांबल्या बोड्याचे. कर लवकर, दे आण मिरच्या असतील तर मी मिरच्या खोडून दे तुले. कर बापा लवकर कर. फिर निघाला ना सुमे, मालक बोलीन मग. काय गौतमजी, असं समजलं का मले? भात बांधून तयार आहे. चला, तुमची झोपून राहील ती मी. हॅपीच्या मला वाटलं म्हणे बाई सुमी काही अशी तशी नाही, लय हुशार आहे. चल मग चल. आज गौतमजी असं नाही येत मी. मग कसं? हातात हात धरून असं नाही जी. चाल ना मग, मी डोक्षीची तिकडे तो मालक बोंब ना, हातात हात धरून चालली मोठी. चल मग ना. महेश बाई माणूस आहे हा. काय बाई त्या फोनात किती मस्त मस्त दग दग पाण्यात अशी भिजतात, मस्त उड्या मारून मारून नसतात, किती बाई मजा करतात. हा माणूस बाई लयच आहे बाई. गमजीला काहीच नाही येत बाई. कसंच करू बाई मी माल, कसं होईन बाई माल. गौतमजी थांबा, येऊ तर द्या, भाकर तर घ्या. चल घे भाकर घे, पाणी घे जो. लयच आहे बाई हा माणूस. गौतमजी फालतू गलीवर कल्ला ना करेल लावू, नाही तर सहजरा कल्ला करीन मी तुम्हाला. मी भाकर घेतो, तुम्ही पाणी घ्या, नाही तर दोन्ही ठेवीन. कळकराचा हाजरे. ऐकत नाही कोणती गोष्ट. एवढी सुंदर देखणी भेटली, या माणसाला काहीच कौतुक नाही. काय व मी डोक्षाचे गलीवर बडबड करता. झाडी पाण्याचे कामाले चालले, काही डोकसा नाही. ते गाणं ऐकलं नाही का तुम्ही? कोणचं गाणं व काय घुसलं होतं अंगात सुमे? चालू कर, पेरणं निघीन ना. तेरी 2 टकियों दी नौकरी, मेरा लाखों का सावन जाए. हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी. म्हणा ना गाणं तुम्ही. सुमे मला नाही येत आल्यावाने गाणं म्हणणं. चाललं लवकर, तिकडे पेरणं गेलं, मजुरी हुकली की मग गाणंच म्हणा लागेल ना. भगवान के नाम पे दे दो भैया, इंसानियत के नाम पे दे दो. 2 दिन से कुछ नहीं खाया, अब तो रोटी दे दो. अरे बापरे, हा देवा, कसं करे, कसं होईन मला. एकही सून जवळ नाही. कसं होईन मा म्हातारपणात मरेच काऊन नाही राहिलं बापा. देवा, म्हातारपण देऊ नको रे बापा, लवकर घेऊन जाय. ज्याच्या त्याच्यावर वज झाली मी आता. कोणाच्या कामात तर काही पडून नाही राहिली, उगाच मी सारायले भारी झाली आता. रागिनी बाईव येनव रागिनी, लई याद येते मले मा रागिनीची. दिलीप, दिलीप आण बापा ते. मला जीव नाही जाते आल्या बगर. मला जीव अटका मासूनेत, मला नातात. मा घराचा वारस लोच्या घरी पलून राहिला. आपल्या घरी का चटणी भाकर नाही का रे? आई, कुकडे बडबड नको करू बरं तू. काय झालं तुले? आता हे पाणी आलं म्हणून ताप आला तेव्हा. थांब, म्या चहा ठेवला, चहा घे. तुले काय कळते? मायचं मन तुले काही कळलंच नाही.
रागिनी बाई व तुला उचकही लागत नाही व एवढी याद काढतो मी तो आली तर लयच बाई निष्ठूर चोद्याचं काट बाई हे. आता रागीने घरी होती तर साजरं मला काहीच करायचं काम नव्हतं. मस्त गरम गरम ती मले डाळ भात करून दिला असता, वाफरता असा भात. मस्त त्याच्यावर तूप टाकलं असतं, एक मिरचू दिलं असतं, तोंडाला चव आली असती. आल्या ना धुणं धुवायची काळजी, भांडे घासाची काळजी, ना घर झाडाची काळजी. सबन केलं असतं माहितीनं, पण काय व हे पोरग ऐकतच नाही बाई. घातलं तिला तर आणतच नाही. रागिनी ये ना व बाई. आई बडबड नको करू बरं. शेजारी पाजारी लोक वाटेन की तू सिरियसच आहेस काय. तेच राहिलं तर रे बापा, ते राहिलं तर तुले तर आता आईच्या बिमारीची सरम लागून राहिली. मायची सरम लागते, आता मायच्या दुखण्याची तुला सरम लागते. मी का मुद्दामून कल्ला करतो का बापा. मला अगस्तच दुखून राहिलं. मी तर म्हणतो या दुखण्यातून उठत नाही मी आता, मरतो मी या दुखण्यात. शेवटचंच दुखणं हाय वाटते हे मला. तू मासुनीले घेऊन ये, एकापुरी मी मेली की मग नेऊन घालजो. पण मले दिसू दे बापा, डोळ्यानं दिसू दे मा वारस. माझ्या घराण्याचा वारस आहे. लोकांच्या घरी खाऊन राहिला, पलून राहिला. आता ते काय ती म्या साजरी सोय घेत असती तिची. घे उठ चहा पे. अहो तुला साधाच ताप आला आई रे. आता दवाखान्यात जाऊ, 11 वाजता दवाखाना उघडला की. फार तुलाच करतो बापानी रा. हो ना, आता तर मला काही दुले पटतच नाही. असं वाटते मरतो मी. घे बरं चहा घे बरं. फालतू बडबड नको करू, जो शिल्लक नको जो राम पायऱ्यात कायच्या काही. एका दिवशीच्या ताप काय झालं हो तुले, काही शिल्लक बडबड करून राहिली. पाय उठवल्या जात नाही माझ्यानं. दिलीप, मी काही म्हणत नाही तुले, तू काही मला ऐकत नाहीस. मी तुला काही म्हणत नाही आता. हो घे चहा पी. आणि काय लिहितं रागिनी आण राहू दे दिली जाती. काय लिहान ती इनमिन 2 खोळ्या सुचत नाही, काही नाही. पाण्या पावसाचे दिवस आहेत, राहू दे तिच्या मायबापाच्या घरी. आईची माय काळजी करेले. तू काय फालतूचं टेन्शन घेऊन राहिली का? लोकांच्या घरी आहे का ते? हो ना, ती घर तिचं झालं, आता हे घर पर झालं. नवऱ्याची गरिबी बायले पटत नाही. वड सावित्री सारखा सण झाला, पण रागिनी घरी आली वडाची पूजा करायले. गरीब नवरा पाहिजे नाही ना, श्रीमंत असता तर चालला असता. त्या बंगल्यात कशी राहे, बंगला भाड्यानं गेलो होता तर कशी राहे. तू बी तिले तिच्या मायच्या घरी नेऊन ना घालस. अरे 2 खोल्या घेतल्या भाड्यानं तर ती बी पयली. गरिबी नाही पाहिजे. आई उकळी शिल्लक नको बोला. ते कायले गेली? मी सांगेन ना तिला जा म्हणून, मी नेऊन दिलं ना. काय बडबड करून राहिली? मला ते तापता डोक्यात घुसली वाटतं. ये चहा पे. खिचडी लावून दे तुम्ही आजार. लाव बापा खिचडी लाव. माहिराणी असती तर गरम गरम पोळी करून दिली असती तिनं. त्यासाठीच तर रागिनी पाहिजे. काय म्हणलं? काहीच नाही म्हटलं. पे म्हटलं चहा. वहिनीले आण तुम्ही आता. वहिनीले म्हणतो या म्हणून 2-3 दिवसासाठी. रागिनी नाही घरी, येतात की नाही येत ते, त्यांना वेळ असला तर येतील. भाऊले फोन लावला म्या, पण त्याचा फोन एंगेज येत जाय. तर आपण आता दिशीलच ना त्याले मिस कॉल करीलच तो कॉल बॅक. म्हणतो मग त्याले की वहिनीले दे बा 2-4 दिवसासाठी पाठवून इकडे. काची येते बापा, आणि ती तर तिच्याच हातात द्या लागेल मले. त्या माझ्या हातात देते. मोठ्या लोकांची पोर ते. या 2 खोल्यात काय सुचते ते. बंगल्यात राहणार लेकरू. तिले काही बोलावू नको, तिथे काही माझी गोट नाही. तू चालतं ती तुला नेऊन देतो, नाहीतर तू तर मारायस. घरी रागिनी नाहीये, मग आता मी किती दिवस असं घरी राहणार? आता मला जायचं होतं तर मला मजुरी पडली ना माली. मग तू असं कर, 4-5 दिवसासाठी जाय वहिनी घरी राहून ये.
नाही बाबा, तर तिथं जातच नाही मी. तर ती नाही जात. तिचे मम्मी न पप्पा असतात तर ती. तिचे मम्मी न पप्पा असले की बाई मला हलकटावानी वागते. मी नाही जात तिच्या घरी. रागिणीला आणणार रे बाबू. आपली छोटी रागिणीच आहे. लय गुणाचं लेकरू हाय रे. गरीबाचं हाय, शेतकऱ्याचं हाय, पण लय साजरी हाय रे. लय सेवा करते ते माई, लय सेवा करते. तुला याद नाही येत का तो बायकोची? तो बायकोची तुला याद येत नाही का? काऊन आणत नाही तिले? तुला डोक्याला डोकसा आई मला लागत नाही आता. तुले काहीच नाही, मला समजलं सगळं. तू इतकं काही प्रेम त्या रागिणीविषयी उतू नाही चाललं. मला माहिती, मी याच घरात राहत असतो. हा, आता राय ना मुकाट्यानं. फालतूची काय बडबड करतो, मी बडबड करायला लावतो. राय ना मुकाट्यानं. वहिनीच्या घरी जाय म्हटलं की जमत नाही. रागिनी पाहिजे कायले? काहून तर ते खाली मान घरून आले बोलणे ऐकते आणि खाली मान घालून धंदा ऐकते. वहिनीच्या पुढे काहून नाही चालत तुला काही? किती दुग्गड बोळ्याचा हाय व. तच बोलते मायले, लाज नाही वाटत. दुखून राहिलं मला तरी बोलते. काय पाप केलं ते देवा? इनमिन 2 पोरं, राम लक्ष्मणावानी, अन काय येले चालू आहेत मायचे. 2 पोरं, 2 सुना, अन माय बिमार हाय. तोंडात पाणी टाकेले कोणी नाही. हा हॅलो. हा भाऊ, मी बोलून राहिलो दिलीप. ते आईची तब्येत नाही बरोबर, मग मी आई आणून देऊ का? दिलीप, मी जात नाही तर मी जात नाही.